खूप चांगल्या चांगल्या लोकांशी ओळखी होणं आणि खूप चांगला रसिक वृंद मिळणं हे कोणत्याही कलावंताचं भाग्य असतं. याच सभागृहामध्ये खूप वर्षांपूर्वी तुडुंब गर्दीमध्ये शुक्रतारा हा कार्यक्रम मी सादर केलेला होता आणि त्यावेळेला शाहू महाराजांच्या नावानं हे सभागृह इतकं सुंदर रसिकांना घेऊन आपल्याला सामोरं येतं आणि आपण त्यांना सामोरं येतं. हा अनुभव त्या उमेदवारीच्या काळामध्ये मला इतका आनंददायी वाटलेला होता. त्यानंतर अधूनमधून काही कार्यक्रमांच्या निमित्तानं माझं येणं झालं कोल्हापूरला, पण त्यात खूप अंतर होतं. आज आरसा हा एकपात्री कार्यक्रम सादर करण्यासाठी अरुण नरके फाउंडेशननी तुमच्यासारख्या रसिकांची माझी गाठभेट घालून दिली. याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानते. नसीमताई इथं समोर आहेत, ज्यानं खरंच मला हे पुस्तक लेखन, माझे सहलेखक आहेत डॉक्टर गजानन सबनीस, आणि जे वॉशिंग्टनहून तुमच्याशी कायम बोलत असतात. आपल्याला माहिती आहे या कार्यक्रमाच्या संदर्भात सुद्धा ते आपल्याशी बोलले होते. मला सगळं माहिती आहे. आज तुम्ही व्यक्तिशः आणि अनेक मान्यवर आज इथं उपस्थित आहेत. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेते. प्रयोग क्रमांक 421 आहे हा. अर्थात हा एकपात्री कार्यक्रम असल्यामुळे आणि तो सुद्धा कथा, कविता, किस्से, आठवणी यांच्या प्रतिबिंबांचा कार्यक्रम असल्यामुळे दरवेळेला काही वेगळी प्रतिबिंबही त्याच्यामध्ये येतातच आणि त्याप्रमाणे आपण बोलत जातो. तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहतच हा कार्यक्रम मी सादर करणार आहे, तेव्हा तुम्हाला कंटाळा यायच्या आतच तो बंद होईल याबद्दल मात्र तुम्ही खात्री बाळगा.